नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त प्रोमो पाहायला मिळणार आहे। तर आता प्रियाने सायलीला कायमचं या घरात यायचं बंद केलेलं असतं, म्हणून आता ती प्रतिमाचा हात धरते आणि तिला म्हणत असते की तुझी आता ती पाठ राखीन, सायली या घरामध्ये अजिबातच येणार नाहीये। आजपासून तुझा सासुरवाद चालू झालेला आहे, आता माझ्यापासून तुला कोणीही वाचवू शकणार नाहीये, असं म्हणून तिने आता प्रतिमाचा हात खूपच जोरात पकडलेला असतो। प्रतिमाला मात्र काहीच कळत नाही, तिला खूप मोठा धक्काच बसलेला आहे। तर तिकडून आता बाहेरून आवाज येतो की ये सायली ये, म्हणून आता त्या दोघीही आता बाहेर दरवाजाकडे पाहतात। तर रविराज सायलीच्या हाताला धरून घेऊन आलेले असतात आणि तिला म्हणत असतात की ये सायली, आतमध्ये ये। आता सायली आणि रविराज आता त्यांच्या घराचा उंबरठा ओलांडतात। तर आता रविराज म्हणत असतो की सायली, आज तू या घराचा उंबरठा ओलांडलाय म्हणजे आता हे तुझं माहेर आहे, तू माहेरात आलेली आहे। त्यामुळे जर तू इथे कोणाला नकोशी वाटत असेल, तुला जर कोण काही बोलत असेल तर त्यांनी बिनधास्त या घरातून बाहेर जावं। आता हे सगळं रविराज प्रियाला बोलत असतो। तर आता हे ऐकून प्रियाला मात्र खूपच राग येतो। ती आता रविराजकडे खूपच रागाने बघत असते। सायलीला मात्र खूप आनंद होतो, ती आता हसायलाच लागते, कारण प्रियाने तिला या घरातून हकलून दिलं होतं, पण आता रविराजने हक्काने तिला आता या घरामध्ये आणलेलं आहे। आणि रविराज हे सुद्धा म्हटलेला असतो की सायली, आजपासून तू माझी मुलगी आहे, मला आता फक्त एकच मुलगी आहे आणि ती फक्त तूच आहे। आता रविराजचा जो काही ते ॲटिट्यूड दाखवला आहे ना प्रेक्षकांनो, तो खरंच खूपच छान आहे। आता प्रियाच्या मात्र पायाखालची जमीनच सरकलेली आहे, तिला आता काय उत्तर द्यावं, काय बोलावं हे काहीच कळत नाहीये। आणि असा हा जबरदस्त प्रोमो आपल्याला पाहायला भेटलेला आहे। चला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।